शिवाजीराजे ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयाहून परत येत होते ना, तर त्यावेळेला या धारवाडच्या जवळ एक बेलवडी नावाचं गाव आहे. तिथे एक मल्लम्मा नावाची बाई होती, तिचा नवरा वारला होता, त्याचं नाव मल्लासारख्या. पण ह्या बाईचे लोक यायचे, महाराजांची घोडी पळव, कुठं सामान पळव असं करायला लागले. तर शिवाजीराजांनी आपल्या एका सरदाराला तिथं पाठवलं आहे बाईचा बंदोबस्त करायला. त्या सरदारांनी त्या बाईचा बंदोबस्त केला. पण शिवाजी महाराजांच्या त्या माणसाने त्या स्त्रीशी गैरवर्तन केलं. हे महाराजांना कळल्यावर त्याला बोलवलं. त्याचा गुन्हा साबित झाल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढले. ताबडतोब शिक्षा आहे बघा. हे साधं सूत्र होतं. शिवशाही चालली का, स्वराज्य निर्माण कसं झालं आणि स्वराज्य का चाललं. एक साधं उदाहरण म्हणजे गुन्हा जर का साबित झाला तर तात्काळ शिक्षा. म्हणजे 17 वर्ष पेंडिंग आहेत आणि द्यायचं का नाही ह्याच्यावर अजून चाललंय, मग दयेचा अर्ज करा वगैरे, असला प्रकार काही नव्हता तिथं. काय तसलं काही याच्यावरनं राज्य चालत नाही, स्टेट्स कधीही चालत नाहीत ते काय. आणि उत्तम काम केलं की ताबडतोब रिवॉर्ड. हे शिवाजीराजांचं साधं सूत्र होतं सगळ्या.